नमस्कार, अनिता किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. जय धावत बागेत आला आहे. तर हे पहा काय सुंदर टोमॅटो आले झाडावर आहेत. जयला आज पाहिजे आहे टोमॅटो सॉस. तो म्हणतोय मला सॉस पाहिजे अशी ती मागणी आहे, म्हणून तो टोमॅटो काढायला आलेला आहे. लाल बुंद असे टोमॅटो आलेले आहेत झाडावर, अतिशय सुंदर दिसत आहेत. टोमॅटो काढून झाले, आता चला मग घरी जाऊया. तर टोमॅटो काढून झाले आहेत आणि जे आता चाललेलं आहे धावत धावत, त्याला अतिशय घाई झालेली आहे. टोमॅटो सॉस हवा आहे त्याला, त्यामुळे तो पटपट घरी चालला आहे टोमॅटो घेऊन. तर असे परिपक्व लाल बुंद टोमॅटो आपण घ्यायचे आहे. ते मी 5 किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आता आपण 5 मिनटं उकळल्या पाण्यात आता ब्लांचिंग करून घेत आहोत. म्हणजेच आपण ते उकळून घेत आहोत आणि त्यानंतर आपण आता हे गाळून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर थोडेसे आपण त्या साली काढून टाकायचे आहेत. तर आपण त्या सगळ्या साली काढून टाकूया आणि त्यानंतर आपण ह्याचे तुकडे केलेले आहेत टोमॅटोचे आणि ते आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आणि त्यानंतर हा टोमॅटोचा जो पल्प आहे तो आता चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. वा, तर आपला पल्प किती सुंदर कलर आला आहे बा पल्पला. टोमॅटोच्या लाल बुंद टोमॅटो असल्यामुळे पल्प खूप सुंदर आला आहे कलर. तर पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये आल्याचा एक तुकडा घातलेला आहे, 3 कांदे आणि त्यानंतर 25 लसणीच्या पाकळ्या मी उकळून त्या सोलून आता वाटून घेते आहे. त्याची साली काढून टाकल्याने वाटून घेते आणि ह्या पल्पमध्ये हा गाळून हे मिश्रण पल्पमध्ये मिक्स करायचं आहे. तर मिश्रण मी आता पल्पमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता सगळं आपण उकळत ठेवूया. आता दालचिनी 2 तुकडे घेतले आहेत, 20 काळी मिरी, 20 लवंगा घेतल्या आहेत आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. तर आता हे हलकंसं तव्यावर आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर असं हे बारीक करायचं आहे. तर असं एखाद्या रुमालामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये ते त्याची पोटली बांधायची आहे आणि जो आपण आता केचप बनवणार आहोत त्यामध्ये ही पोटली ठेवायची आहे उकळताना, म्हणजे ह्या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो त्या केचपमध्ये उतरणार आहे. या सॉसमध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही, त्यामुळे हे सॉस फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मध्यम आचेवर आपल्याला हा अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे. छान अशी उकळी आता आलेली आहे. तर आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊया, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 कप व्हिनेगर घातलेलं आहे मी. आणि आता ही पोटली आता बाहेर काढलेली आहे. आपला केचप आहे छान शिजला, असा टेस्ट करून बघायचा. घट्टसर असा झाला की आपला सॉस तयार आहे, टोमॅटो केचप तयार आहे. परीक्षक आलेले आहेत, आता आपल्याला ते सांगतील. खूप छान झालंय. आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारे आपला सॉस आता परीक्षकांनी 1 नंबर दिलेला आहे आणि आपण सॉस आता हा बाटलीमध्ये स्टरलाइज केल्या बाटलीमध्ये भरून ठेवूया. अशा पद्धतीने हायजेनिक जपून आपण घरच्या घरी असा सुंदर सॉस बनवू शकतो. तर ज्यावेळी टोमॅटो स्वस्त मिळतात बाजारामध्ये त्यावेळी तुम्ही नक्की असा सॉस बनवून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. धन्यवाद.